नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित आहे. माझं वय 24 वर्ष आहे. मला माझ्या चुलत बहिणीला सोनमला खुश करायचं होतं. तर माझी ही इच्छा कशी पूर्ण झाली हे या कथेमध्ये वाचा. ही कथा जानेवारी 2020 मधील आहे. त्यावेळी खूप थंडी पडली होती आणि माझ्या आजीच्या घरी कोणाचे तरी लग्न होते. त्यामुळे माझे आई वडील त्या लग्नासाठी 8 दिवसांसाठी बाहेर गेले होते. माझ्या आईने माझ्या चुलत बहिणीला सोनमला 10 दिवसांसाठी घरी राहण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी माझ्या चुलत बहिणीला सोनमचं वय 24 वर्ष होतं आणि माझं 21 वर्ष होतं. सोनम दीदी घरी आली तेव्हा मी तिला पाहतच राहिलो, कारण मी तिला 4 वर्षांपूर्वी समोरासमोर पाहत होतो. दीदी आधी एक लुकडी मुलगी होती, पण आता तिचं संपूर्ण शरीर आणि भरलेलं झालं होतं. मी दीदीला नमस्ते केलं आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्या मावशींच्या मुलांमध्ये मी सर्वात लहान आहे, म्हणून सगळे मला खूप प्रेम करतात. सोनम दीदीही माझ्यावरती खूप प्रेम करते आणि माझ्यासोबत फ्रेंडली राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आई वडील ट्रेनने आजीच्या घरी निघून गेले आणि मी सोनम दीदीला घरी घेऊन राहिलो. 8 वाजेपर्यंत आम्ही नाश्ता केला आणि TV पाहायला लागलो. दीदी माझ्याशी कॉलेजच्या अभ्यासाबद्दल बोलत होती. 2 तासानंतर दीदीने जेवण बनवलं आणि आम्ही एकत्र बसून जेवलो. माझ्या आणि प्रीतीच्या बोलण्यावर दीदी हसत होती. अर्ध्या तासानंतर बोलून मी फोन ठेवला. जेवणानंतर दीदी माझ्याशी प्रीतीबद्दल विचारत होती. सोनम हसत हसत बोलली, अच्छा, तर मॅडमचं नाव प्रीती आहे. मी, हो दीदी, ती कॉलेजची मैत्रीण आहे. सोनम, अच्छा, तर आत्तापर्यंत काही केलं आहे की नाही? मी, नाही दीदी, ती तर. सोनम हसली, अच्छा. मी उठून बाहेर गेलो. 1 वाजता मी घरी परत आलो. तोपर्यंत दीदीने सगळं काम संपवून आंघोळ करून तयार झाली होती. मी बाथरूममध्ये आंघोळ करायला गेलो तेव्हा माझं लक्ष दीदीच्या आतल्या कपड्यांवर गेलं. मला प्रीतीची आठवण झाली. मी दीदीची आतली कपडे उचलली. दीदीच्या निकरमधून खूप छान सुगंध येत होता. निकरचा सुगंध घेऊन माझ्यातला शैतान जागा झाला. दीदीच्या नावाने एकटाच कार्यक्रम करू लागलो होतो आणि पाणी दीदीच्या निकरवर टाकलं. मला खूप मजा आली. मग दीदीने आपल्या कपड्यांना धुतलं, पण मला काहीच बोलली नाही. रात्री जेवणानंतर दीदी मला म्हणाली, मी आज तुझ्या खोलीत झोपणार आहे, कारण मला खूप एकटं वाटतं. मी रात्री दीदीला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारलं, तर तिने सांगितलं की तिचा कोणताच बॉयफ्रेंड नाही. हे ऐकून मला खूपच बरं वाटलं. आता कदाचित मी दीदीवर ट्राय करू शकतो. रात्री बोलता बोलता आम्ही कधी झोपलो हे समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी प्रीतीचा बर्थडे होता, म्हणून मी सरप्राईज पार्टी अरेंज करण्यासाठी रेस्टॉरंटला गेलो. तिथे प्रीती दुसऱ्या मुलासोबत बर्थडे साजरा करत होती. मी मोबाईलने तिचे 3-4 फोटो घेतले आणि घरी आलो. हे सगळं पाहून मी खूप उदास झालो, कारण माझं प्रीतीवर खूप प्रेम होतं. मला उदास पाहून सोनम दीदीने मला विचारलं, तर मी तिला सगळं काही सांगून टाकलं. सोनम दीदीने सांगितलं की मी एकदा प्रीतीला फोन करून बोलवावं, कदाचित काही गैरसमज झाला असेल. तर मी फोन करून प्रीतीला विचारलं, तर तिने सांगितलं की आता मी तुझ्यासोबत राहू इच्छित नाही. हे ऐकून मी आणखीन उदास झालो. तेव्हा दीदीने सांगितलं, चिंता करू नकोस, तू इतका स्मार्ट आणि हँडसम आहेस, दुसरी गर्लफ्रेंड बनेल. दीदीने मला समजावलं आणि सांगितलं, चल फिरायला जाऊ. मी दुःखी मनाने दीदीसोबत फिरायला गेलो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरून आणि गप्पा मारून मग आम्ही घरी परत आलो. रात्री 8 वाजता दीदीने मला जेवायला बोलवलं, पण मी जेवलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दीदीने मला पुन्हा जेवायला बोलवलं आणि समजून सांगितलं, लवकरच तुझी गर्लफ्रेंड बनेल, तू उदास होऊ नको. मी दीदीला सांगितलं की मोठ्या मुश्किलीने माझी आणि प्रीतीची फ्रेंडशिप झाली होती आणि आता ब्रेकअप झालं. इतकं ऐकून दीदीने सांगितलं, मी तुझी मदत करू शकते. मी विचारलं, कसं? तर दीदीने सांगितलं, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला उदास पाहू शकत नाही, म्हणून मी तुझी फ्रेंड बनू शकते, पण गर्लफ्रेंड नाही. दीदीचं हे बोलणं ऐकून मला खूपच बरं वाटलं. मग मी आणि दीदीने नाश्ता केला आणि मग मी सांगितलं, चल कुठेतरी फिरायला जाऊया. तर दीदी ताबडतोब तयार झाली. मग मी आणि सोनम दीदी बाईकवरून मार्केटला फिरायला गेलो. तिथे दीदीला मी फ्रेंडशिपचं पहिलं गिफ्ट दिलं आणि मग मी दीदीला प्रपोज केलं. दीदीने आनंदाने माझं प्रपोज मजा केली. आम्ही दोघांनी खूप मजा केली आणि फिरून परत घरी आलो. संध्याकाळी आईने फोन केला आणि आमच्या दोघांची हालचाल विचारली. तर
तर दीदीने आईला सांगितलं की सगळं. आईने मला दीदीला त्रास न देण्यासाठी सांगितलं. रात्री मी आणि दीदीने फ्रेंडशिप साजरी केली आणि मग आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सोनम दीदीच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक होती. जेव्हा दीदी अंघोळ करून बाहेर आली तेव्हा मी ताबडतोब अंघोळ करायला गेलो आणि मग दीदीच्या आतल्या कपड्यांबरोबर खेळायला लागलो. पुन्हा एकटाच कार्यक्रम केला आणि पाणी दीदीच्या निकरवर टाकलं आणि अंघोळ करून बाहेर आलो. जेव्हा दीदी कपडे धुवायला आली तेव्हा मला विचारलं, निकरवर काय पडलं होतं? तर मी सांगितलं, काहीच नाही. तेव्हा दीदीने सांगितलं, खोटं बोल नकोस, मला माहीत आहे काय पडलं होतं ते. मी मस्करीमध्ये बोललो, जेव्हा माहीत आहे तर विचारतेस का? माझं हे बोलणं ऐकून दीदी हसली आणि सांगितलं, हे चुकीचं आहे, असं पुन्हा करू नको. मी म्हटलं, ठीक आहे. रात्री जेव्हा दीदी जेवण बनवत होती तेव्हा अचानक ती किचनमध्ये पाय घसरून पडली आणि तिला लागलं. मी पाहिलं आणि सांगितलं की जेवण बनवू नकोस, मी हॉटेलमधून पॅक करून आणतो. मी बाईकने मार्केटला गेलो आणि जेवण पॅक करून आणलं. मग आम्ही झोपायला गेलो. मी दीदीला लागल्यामुळे खूप वेदना होत होत्या. मी तिच्या जखमेवर औषध लावून दिले आणि मग तिच्या बिछाण्यावर कधी झोपलो हे मला समजलंच नाही. सकाळी उठल्यावर दीदीने नाश्ता बनवून ठेवला होता. मी फ्रेश होऊन नाश्ता केला आणि TV पाहायला बसलो. तेव्हा दीदी आंघोळ करायला गेली आणि ती कपडे न्यायला विसरली. तिने मला आवाज देऊन सगळी कपडे आणायला सांगितले. मी तिचं सूट दिलं आणि तिची आतली कपडे राहिली. दीदीने पुन्हा आवाज देऊन तिची आतली कपडे सगळी मागितली. मी दीदीची निकर पाहून खूप खुश झालो आणि मी दीदीच्या निकरमध्ये जिभेने चाटायला लागलो आणि मी दीदीची निकर जिभेने चाटली. खूप मजा आली. आता मला माझ्या दीदीसोबत कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी दीदीला मनवणं कठीण होतं. जेव्हा मी अंघोळ करायला चाललो तेव्हा दीदीने मला थांबवून सांगितलं, माझी निकर खराब करू नको आणि हलकीशी स्माईल देऊन ती तिथून निघून गेली. मी दीदीकडे डोळा मारला आणि अंघोळ करायला निघून गेलो. त्या दिवशी जेव्हा दीदी जेवण बनवलं मी तिला मागून आलिंगन दिलं, पण दीदीने काहीच बोलली नाही आणि आपलं काम करत राहिली. आम्ही जेवलो आणि मग TV पाहायला लागलो. रात्री मी आपल्या बिछाण्यावर झोपलो होतो आणि दीदीने मला उठवून सांगितलं, माझ्या बिछाण्यावर पाणी सांडलं आहे तर माझा बिछाना ओला झाला आहे. दुसरे बिछाने कुठे आहेत माहीत नाही. मी दीदीला सांगितलं, तू माझ्या बिछाण्यावर झोप, मी तुझ्या बिछाण्यावर झोपतो. दीदीने सांगितलं, ओल्यावर कसं झोपशील? तेव्हा दीदीने सांगितलं, एकाच बिछाण्यावर झोपूया, आजच तर आहे. दीदी माझ्यासोबत माझ्या बाजूला पाठ फिरवून झोपली, पण आता मला झोप येत नव्हती. मग मी पाठीमागून दीदीला थोडं चिकटलो. मला आता छान वाटत होतं. मग मी हलकेसे डोळे दाबले तर दीदीने लगेचच करवट बदलली. आता दीदीचं तोंड माझ्यासमोर होतं. माझ्यातली भावना जागी झाली होती आणि मी दीदीच्या ओठांवर ओठ टेकून झोकायला लागलो. त्यामुळे ती गरम झाली आणि सुस्काऱ्या टाकू लागली. माझ्या डोक्यात एक खेळ सुचला आणि मी एक मनुका जोरात दाबला. दीदी ओरडली. ती म्हणाली, आरामात कर. आता दीदी मला पूर्ण साथ देत होती आणि आम्ही एकमेकांचे ओठ चोखत होतो. मग मी हळूच कार्यक्रमाला तयारीला लागलो. मी हळूहळू सुरुवात केली. आता दीदी रडत बाहेर काढायला सांगत होती, पण मी नाही ऐकले. मी तसंच थांबून राहिलो. थोड्या वेळानंतर दुखणे तिचे कमी झालं आणि ती रडायची थांबली. मी विचारलं तर तिने होकार दिला आणि मी हळूहळू पुन्हा सुरू झालो. 15 मिनिटांनंतर आमचा कार्यक्रम संपला. त्या रात्री आम्ही 4दा कार्यक्रम केला. दीदीच्या पायामध्ये खूप सूज आली होती आणि ती नीट चालू शकत नव्हती. काय मी पेनकिलर आणि आयपील गोळी आणून दिली, त्यामुळे दीदीला आराम मिळाला. मी हॉटेलमधून जेवण आणलं आणि आम्ही दोघेही जेवलो. घरी सगळं काम मी केलं कारण दीदीची तब्येत ठीक नव्हती. सकाळपर्यंत दीदीला गोळ्यांनी खूपच आराम मिळाला. मग रात्री आम्ही पुन्हा दीदीला गरम करून 3दा कार्यक्रम केला. आता दीदीला कार्यक्रमाची सवय लागली होती. आई-वडिलांच्या येण्यापर्यंत आम्ही रोज रात्री दीदीची कथा. तर ही होती माझी आणि सोनम दीदीची कथा. मित्रांनो, सुंदर मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा आणि कथा कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा.
ती